सुरक्षित ठेवायचं. माऊलीच तुमच्या नावाने प्रमाण दिलं. मनोमार्ग गेला तो येते मुकला, हरिपाठ स्थिरावला तो चित. मनावर कुठला रंग चढला याच्यावर आपला भविष्य का अवलंबून आहे. वर्तमानामध्ये आपल्या जायदाद प्रॉपर्टी पेक्षा मनाला जास्त जपायचं आहे. प्रॉपर्टी तर ललटीत आहे ती कोणी नेणार नाही, ललाटीत नाही ते कोणी देणार नाही. जायदाद मी सांभाळा जाते, पण त्याच्यापेक्षा मनाला जास्त जपायचं. मनावर कुठला एखादा चुकीचा रंग जर चढला तर तो पतनाचा रंग आहे. गती अधोगती मनाची युक्ती मी बोलून केली जाते. माणसाची अधोगती होत असेल ते मनाच्या संगतीनेच होते. म्हणून परमार्थामध्ये मन अतिशय प्रसन्न असलं पाहिजे. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन, मोक्ष अथवा बंधन समाधान इच्छा. तुका म्हणे मोकळे मन नारायण भोगास. देवाच्या प्राप्ती करता मन मोकळं असलं पाहिजे, मन प्रसन्न असलं पाहिजे. अंतर्गत दुष्टी चालत नाही बघा परमार्थामध्ये. चित्त मिले तो सब मिले नाही तो फुकट संग, पाणी पाथर एक कठोर कोरा न भिजे अंग. मन प्रसन्न असलं पाहिजे, मन आपलं असलं पाहिजे. मनावर खरा परमार्थाची सिद्धी अवलंबून आहे. गती अधोगती मनावर अवलंबून आहे. म्हणून माझे तुकोवर आहे आपल्या दया कृपा करुणेच्या माध्यमातून. दादा अरे मनाला रंगाच्या रंगामध्ये रंग रंगे रंगे रे श्रीरंगे. कारण वर्तमानामध्ये मी बोलतो खूप जपायचं दादा वर्तमान. आपण थोडा अंदाजे घालवतोय वर्तमान. अंदाज जगायची वेळ राहिली नाही. तुमच्या पाया पडून सांगतो, कुठली एखादी विशेषता जीवनात आली का दादा, त्या विशेषतेद्वारा माणसं भ्रमामध्ये जातात. भ्रमात गेले म्हणजे कोमात गेल्यासारखीच आहे. भ्रमातली कोमातली माणसं दोन्ही सारखेच असतात. भ्रम म्हणजे कोमच आहे ना. कोमत गेल्या माणसाच्या पुढे तुम्ही ज्यूसचा ग्लास जर केला, दादा थोडं 2 घोट घ्या ना, ते होय नाही नाही कोमात गेलं ना. तसंच आता कुठली तरी विशेषता जीवनामध्ये आली का माणसं कोमात जातात, कोमात जातात, भ्रमामध्ये जातात. आणि त्या भ्रमाच्या नादाला लागून दादा आपला भविष्यकाळ बिघडतो. विशेषता आली म्हणजे माणसाचं वर्तमान बिघडतं. वर्तमान बिघडतं आणि वर्तमान बिघडलं का भविष्यकाळ बिघडतं. कारण वर्तमान जपण्याचे परिणाम खूप लाभ चांगले आहे दादा. वर्तमान तुम्ही जेवढा जपाल ना दादा त्याचे परिणाम ऐका ना दादा, ऐका ना. भूतकाळाचा विसर पडतो, भविष्याची चिंता म्हणते. वर्तमान सुखाने जगता येतो आणि येणाऱ्या पिढीला तुमचा आदर्श प्राप्त होतो. आमच्या महापुरुषांनी दुसरं काहीच केलं नाही दादा. येणारी पिढी सुखी व्हावी, आपल्या पाठीमागून येणारा समाज यांचा दिशा बिघडू नये, यांचं जगणं बिघडू नये. म्हणजे पुढे जाण्याचा मार्ग वागायचा. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ मार्ग घेत आम्ही. आणि पाठीमागून येण्याचा विचार करायचा म्हणजे जाऊ नये ना पावलेने पार, मागे आधार बहुतांचा. मागच्यांचा विचार करायचा बघा. माणसं जगतात प्रांताचे, पुढच्यांचा मागोवा घेत नाही आणि मागच्याचा विचार करीत नाही. चालला अंदाजे जगणे. एखादी विशेषता आल्या तरच हे घडतं दादा. पैसा आला म्हणा, मानमान्यता वाटली म्हणा, 10-20 गाव पाय पडायला लागले म्हणा, तर मग गडबड होऊन जाते जगायची गडबड. म्हणून लय लोक पाया पडायला लागले म्हणजे कोमात नाही जायचं बरं दादा. कोमात माणसं कोमात जातात. लय पाया पडायला लागले का मग तू कोण आहे म्हणतात. पुढील कारण खोळंबले, पूज्य झाला अंगाला अभिमान, पुढील कारण खोळंबले. त्याला थांबायला का दादा. लय लोक हार घालायला लागले, पाया पडायला लागले. थांबा थांबा थांबा. त्यांनी थांबायचं नाही. आपल्या प्रवासामध्ये एक ती बाधा आहे असं समजायचं. बाधा आहे बरं चालत. तो कोण आहे म्हणतो बाबा
मनाचे जीवाला पवित्रतेची शिकवण देत असताना मनावर जो रंग चढला, तुका म्हणे मनास रंगाचा रंग, म्हणून रंगे रंगे रे श्रीरंगे, श्रीरंगाच्या रंगामध्ये रंगून जाय. मनाला सांगायचं आणि जनालाही सांगायचं. बरं, श्रीरंग हे माझ्या प्रभूच्या अनंत नावापैकी एक नाव आहे. अनंत नावापैकी श्रीरंग. त्या श्रीरंगाच्या रंगामध्ये रंगून जायचं. त्या गोकुळाशी गोपिका पहा, सगळी कामं करायच्या त्या गोपिका, पण मन रंगले रंगले तुझी चरणी स्थिरावली. चित्ती तो गोविंद लटिके दळण करिता ते जन करीत असे. जगरात संसार करता लोक जसं करता देतात तसा करता द्यायचं, पण गोविंदाचा आठवण करीत राहायचं. माझ्या प्रभूचा आठवण. मनावर एकदा का रंग चढला, मग अनुकूलता प्रतिकूलता त्याला बाधित नाही, सुखदुःख बाधित नाही, कुठं द्वंद्व त्याला पीडा करीत नाही. याच्या करता मानव श्रीरंगाचा रंग, पक्का रंग, फक्त श्रीरंगाचा रंग आहे. पक्का रंग एकदा का तो चढला ना, ती मस्ती काय एकदा आली, ती खुमारी काय एकदा तुमच्या जीवनात प्राप्त झाली, ती मस्ती न तुटणारी मस्ती आहे. ती मस्ती येण्याकरता मनावर श्रीरंगाचा रंग चढला पाहिजे. आणि मनावर श्रीरंगाचा रंग चढण्याकरता माझ्या ज्ञानावर तुमचं रसायन शूट झालं पाहिजे. ते रसायन ते एकदा पसरलं का झालं, मग रसायन औषधी आहे, ते रसायन पसरलं पाहिजे. पसरलं का मग एकदा वॉमिटिंग झालं नाही पाहिजे बघ झालं ते औषध. काय ना वॉमिटिंग झालं त्या कोरोना काळामध्ये, माळाच गेल्या. कोरोना काळामध्ये लागली माणसं काही बी खायला लागली, वॉमिटिंग झालं. औषध पचलं नाही ना झालं. औषध पचल्यावर एकदा त्या मनावर एकदा त्याचा रंग चढला ना, कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याचं धैर्य खचित होत नाही. नित्य गोविंद गोविंद मनावर जो रंग चढला तो छंद लागला. मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. गोविंद गोविंद मना लागलिया छंद, माझ्या मना लागो छंद नित्य गोविंद अखंड. दिनरजनी हाची धंदा गोविंदाची पोवाडे. रात्र न कळे दिवस न कळे अंगे खेळे देव. मनाला रोग नाही लागू द्यायचा. मनोरुग्ण लवकर बरा होत नाही बरं का. फार झालं ना, दगड मारत असला तर थोडी दुरुस्ती होईल, दगड मारणार नाही. पण एकदा का रोग लागला ना, मनोरुग्ण नाही बनायचं. मनाला मोकळं ठेवायचं, प्रसन्न ठेवायचं, आणि त्या मनावर चुकीचा रंग चढू द्यायचा. आणि चुकीचा रंग चढल्यावर होतं का, तो पतनाचा रंग आहे दादा, अधोगतीचा रंग आहे, चुकीचा रंग.
देव सोडून जेवढे काय रंग आहे ना दादा, ते सुटणारे रंग आहे, ते चॉकलेटी रंग आहे. देव होईल ते देवाचे संगती, पतन आहे, अधोगती आहे. ही जुनी माणसं बेडवर जरी पडून राहिली ना दादा, बेडवर जरी पडून राहिले ना, अहो ती म्हणतात अटलजी 15 वर्षे बेडवर पडून होते पण सगळी कामं व्यवस्थित चालायची. तशी आमचे नानासारखे जे काही विरुद्ध आहे ना, बेड जरी पडून राहिले तरी ते उगी बसत नाही. त्यांचं भलं झालं पाहिजे, कल्याण झालं पाहिजे. संगती कोणाची करायची? मनावर कुठला रंग चढू द्यायचा नाही, चुकीचा रंग चढू द्यायचा. आणि जर चढला चुकीचा रंग तर तुकाराम महाराज एक पतंगाचा दृष्टांत देतो. ध्येय पूर्तीपर्यंत, ध्येय प्राप्तीपर्यंत माणूस उगी राहत नाही ना, पण एखाद्या चुकीचा रंग जर चढला तर ध्येय प्राप्तीच्या अगोदरच त्याचं पतन होतं. ध्येय पूर्तीच्या केली खटपट जाय माया, केली खटपट जाय माया, केली खटपट माया, केली खटपट बुद्धीचा पालट, केली खटपट जाय वाया. बुद्धीचा पालट धरारे काही, मागता नाही मनुष्य देह, आपुल्या हिताचे नवते सायास, ग्रहदारास धनवित्त. तुका म्हणे मना होईली बळकट, पतंगा नीट दीपा सोयी. मनाला सांगायचं, मना पतंग त्या दिवस जशी झेप घेतो, पतंगाला जळून मरावं लागतं बरं का, आपण दिवा घालवतो, दिवा घालवतो. एवढ्या धैर्याने परमार्थ पथाने प्रवास करणार कोणी सतपथगामी सज्जन असेल, एवढं धैर्य त्याच्याकडे पाहिजे. जळून जातो तो. आपल्याकडे अनेक त्या विचाराची माणसं आहेत. माणसं जन्माला आल्याबरोबर ते चुकीच्या मार्गाने वाट करीत नाही, पण संगतीने तो नाश होतो. संगे वाडे सीन संगे घडी भजन, त्रिविदये जन बहुदेवा. याची गुन्ह्याला संघाचा कांटा, दिसता ती डोळा नाना चंद. संगती पंगती देवा सवी घडी, नित्य नित्य जोडी तिची साथ. तुकोरे म्हणतात, पतंगा नीट दीपा सोयी. श्रंगाच्या रंगामध्ये मनाला रंगून जायचं सांगा. रंगे रंगे रेस रंगे, नाही तर हे केलं तर काय भुललाशी पतंगे. पतंग भुलून दिव्याच्या दिशेने झेप येतो, पण जळून म्हणावं लागतं. आदरित आहे पतन आहे, हा पतनाचा रंग आहे. देव सोडून
सर्व सुखाकरता सर्व सुखशांतीची अनुभूती करायची असेल तर आपुला तो एक देव करून घ्यावा. तेने विन जीवा सुख नव्हे येरती मायके दुःखाची जनिती नाही आद्यांती अवसर. तुकोबारांचा भवा सरंगाच्या रंगामध्ये रंगून रंगी रंगी रे सरंगी नाहीतर तुझी गती पतंगासारखी होईल. शरीर जायाचे एखाद्या विशिष्टतेचा भ्रम घेऊन माणसं आपला वर्तमान बिघडवून घेत. कधी कधी शरीराची आसक्ती बाधा करते, कधी कधी एखादा गुण बाधा करतो. म्हणून आमच्या महापुरुषांनी अगोदर ते केलं. जाणीव शानी ओजे सांडुनिया दुरी आपण वस्ती कर वर्त तसे संसारी धन्य जागी तोची एक हरी रंगीनाच. जाणतेपणाची जशी उपाधी नेमतेपणाची जशी उपाधी आहे तशी जाणतेपणाची उपाधीच आहे. देहाचा भ्रमदर्शी देहाचा विठ्ठल म्हणे कारी वाचा पडून जाईन कलेवर विठ्ठल उच्चारी पासार. आमची मदत असताना आपल्या बाळांना पाळण्यामध्ये घालायचं. नुकसान आलेली बालकं पाळण्यात टाकायची आणि अंगाई गात असताना त्या बाळाला देहाचं मिथ्यत्व सांगायचं. उपदेश मला रसा देह निर्मला कायचा आला शिकवण्या वाटा मातीच्या गर्भवासा जो पण थोकटा रे पचलासी कर्म कोटा अविचार बुद्धी तुझी पुत्रा राया धटा परिंदी मदारसा सोजुजुरी बाळा. 9 मास कष्टला से दाव्याने प्रसूत झाली येताची कर्म जाड तुझी मान अडकली. आता तुझे जननीये दुःखी धाये मोकली स्मरे त्या हरिहरा द्याय कृष्ण माऊली परिंदी मदारसा सोमजो. येईपर्यंत झाला का पुढची शिकवण द्यायची. या देहाचा भरवसा पुत्रांना करावा ऐसा माझी माझी म्हणून या बहुदुःखाचा. आणि तुला माहित नाही रे बाळा कृष्णा ते सांडून या योगी गेली वनवासा परिंदी मदारसा. कोणा म्हणतात हा देना शिवंत मूळमूत्राचा वरी चर्म घातली रे कर्म टिटकांची रव रव दुर्गंधी रे अमंगल स्मरे त्या हरिहरा गोविंदाची शरणागती करायची. नैश्वर आपण फक्त प्रमाण ऐकतो दादा पण अनुभूती करीत नाही. विठ्ठला सगळ्याच्या प्रमाणाच्या मात्री कळून तरी पुष्कळ झालं. मला मरायचं आहे शरीर जाणार हेच कळत नाही म्हणून माणसं मरणाला विसरून गेले. कारण शरीर ज्याला जायचं आहे ज्याच्या डोक्यात आहे मला मारावं लागणार आहे. हे डोक्यात आहे. दो बातें को मत भूल जो चाहे कल्याण नारायण एक मौत तुझे श्री भगवान.
मला विसरायचं नाही, देवाला विसरायचं नाही. बाकी सगळं विसरलं तर काहीच बिघडायचं नाही. तुम्हाला असं वाटतं बिघडलं काही नाही, बिघडलंय दुरुस्ती करणारा तोच आहे. बस त्याला असं वाटलं आता आपल्या वारी तर होते ना, तोपर्यंत आपण काही चांगलं करायचं. तिथून निघाला, त्याला मरणच कळाला. फक्त 18 तारीख त्याच्या डोळ्यापुढे फिरायला लागली. नृत्यनाथ महाराजांची यात्रा, ज्या दिवशी नृत्यनाथ महाराजांची यात्रा त्या दिवशी आपला मृत्यू आहे एवढं कळालं. तिथून जे निघाला दादा तो इतका गडबडीत निघाला. 18 तारीख डोळ्यापुढे फिरायला लागली. 18 तारीख माझा मृत्यू आहे. निघाला तिथून इतका घाई गडबडीत निघाला. औरंगाबादला पैठण निघाला, औरंगाबादला आला. सगळे कोरोना काळात जेवढी बिलं थकले होते दवाखाना हॉस्पिटलचे मोठमोठे तेवढी बिलं भरून दिली. त्याला असं वाटलं मरायचं आहे ना, चांगलं करून जायचं. बिलं सगळे भरून दिली. काहीचे बाकी राहिले ते म्हणले फोन पे वर पाठवून देतो. पुढं उगा बसणार नव्हतं, चांगलंच करायला लागलं सगळं. आला रस्त्याने, कुठं भोजनाची स्टॉल, काही अनाथ आश्रमावर जायला लागला, काही अनाथ या बालकांच्या काही अनाथ आश्रम होते, काही तिथे जायला. सगळीकडे जेवढं जमलं तेवढा पैसा लुटालुटच करायला लागला. लोकांना थोडी पंचायत पडली. पोराच्या हातात 10 रुपये देताना हात धरधर करतो, हा एवढी लुटालुट का बरं करू आहे. असं करता करता 18 तारीख बी आली. नृत्यनाथ महाराजांची यात्रा बी झाली. आणि हा याला संशय आला. नाथ बाबाने आपल्याला चुकीची माहिती दिली, आपल्या सांगितलं चुकीची माहिती दिली. पुन्हा पैठणाला गेला. आणि पैठणला गेला, नाथ बाबा कलियुगाचे लोक खोटं बोलतात, जाऊ दे बोलू दे, आपण तुम्ही मोठी माणसं आहे, तुम्ही खोटं बोलत जाऊ नका. झालं काय? अहो माझी मृत्यूतिथी सांगितली तुम्ही, मी तर जिवंत आहे 19ला. नाथ बाबांनी मला काहीच कळत नाही बाबा, कोणाचं म्हणणं नाही कळत नाही, भविष्य बी कळत नाही, काहीच कळत नाही. मग मला 18 तारीखावर सांग. मला ते नाही रे माहिती दादा, पण मला एक सांग ना, तू 18 तारीख तुझी मृत्यूतिथी कळाल्यापासून तू काय काय केलं. म्हणजे चांगलंच केलं. आमचं तेच आहे, म्हणजे आमच्या मृत्यूतिथी आम्हाला माहित आहे, मृत्यू आमच्या डोळ्यासमोर आहे, म्हणून आम्ही सतत चांगलं पवित्र जीवन जगत राहतो. आपल्या जीवनात कधी भूल होऊ देत नाही. मतलब थोडी वर्तमानात ती भूल भविष्याची चिंता वाढून हवी असते. कारण वर्तमान आपला भूलीचा शोध घेऊन आपली भूल टिकण्याकरता, दुरुस्ती करण्याकरता वर्तमान आहे. आपलं वर्तमान जे जगणं आहे दादा, पाठीमागच्या भूलीचा शोध घ्यायचा आणि वर्तमानामध्ये त्या भूलीची दुरुस्ती करायची. म्हणून माझी तुकोबारे म्हणतात, शरीर जाणार आहे, शरीर जायाचे ठेवणे, त्याची आसक्ती आमच्याकडे ठेवायची नाही, त्याचा मोह विलय धरायचा नाही. हा जाणार आहे, जाण्याबद्दल काय खेद करायचं, का मोह धरायचा, जाणार आहे. फक्त मृत्यू तिथी माहित नाही म्हणून माणसं गाफील आहे. मृत्यू तिथी तर कळू द्या दादा, काय गडबड होते मी काय सांगू, आताच ऐकलं ना तुम्ही. शरीर जायाचे ठेवणे धरशी अभिलाष जणी, अंतकलेची आसक्ती ठेवायची नाही, अभिलाष ठेवायचा नाही. त्याला बरेच वेळेला काय माणसं, शरीर रोगाची भांडार, शरीर दुर्गंधीची धार नाही, अपवित्र शरीर आहे. पण त्याच्या पाठीमागे जाणं शरीर उत्तम चांगले हे कशाला पाहायचं. चांगलं घेणार, शरीराचा उपयोग चांगला करणार. वस्तू ज्या कामाकरता मिळाली तिचा मोह धरायचा नाही. वस्तू ज्या कामाकरता आपल्याला मिळाली, देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा. मग इथं देह प्राप्त झाला, नरदेह प्राप्त झाला,
नरदेदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची होईल म्हणती ती होती, तरी का चित्तीन धरावे. देव व्हायचं म्हणून ठरवलं एखाद्याने, मला देव व्हायचं, देव होत आहे. कारण माझ्या प्रभूने त्याच्या प्राप्तिकरता निर्देश दिलेला आहे. त्याची आसक्ती ठेवायची नाही, पण त्याला मध्यभागी राखायची. शरीर ओखटे नाचा नाही, अपवित्र शरीराशी हेच एवढं ध्यानात ठेवायचं नाही. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे दुसरे, शरीर साध्य होय केले, शरीर साधले परब्रह्म. आसक्ती ठेवायची नाही, पण त्याचा वापर चुकीचा करायचा नाही. विठ्ठला आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी गेली, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला. आयुष्याचा हा उपयोग करून घ्यायचा. आपण काय करतो, विषयाचे चरवणी केली आयुष्याची देव प्राप्ती करतात. ही वस्तू देवाच्या प्राप्ती करता देवची आहे. म्हणून तुकोबा म्हणतात त्याची आसक्ती धरायची. उलट काय कर, देह जाईल जाईल याशी कळवा बचे जाणारी वस्तू आहे ना दादा, चित्ती शीन त्याचा वाहू नये. उलट पावले ते म्हणा देवा, सहज सेवा या नावे, हरपल्याची नका चित्ती घरू खंते वायाच. म्हणून जे गेले दादा त्यांना प्रणाम वंदन करा, पण आई यांना सांभाळ बरं. एवढंच आपलं काम नाही, त्यांचा आता त्यांच्या उपरांत उत्तीर्ण होण्याकरता हे करणं आपलं दायित्व आहे, कर्तव्य आहे, हा पुरुषार्थ आहे. त्यांच्या उपकाराची उतराई देण्याकरता, त्यांच्या उपकाराचे उपकार आपल्याला खूप उपकार आहे माते पिठेचे. त्यांच्या उपकार उत्तीर्ण होण्याकरता हे केलंच पाहिजे. पण जे आहे ना माग राहिले ना, त्यांना सांभाळलं पाहिजे, यांना जपलं पाहिजे. त्यांना वंदन करा, आई यांना सांभाळा. यांना सांभाळता जपता 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 एक दिवस रामराज्य येऊन जायला लागला. आपण काय करतो गेले का मग श्रद्धांजली ऐकावा तुम्ही. इतकी गोड श्रद्धांजली वाहतात माणसं. जिवंत पण जरी एवढे गोड बोलले ना तर रामराज्य झालं समजायचं. विठाला माणूस गेला का मग तो कसा का असा पण लई चांगलं बोलतो तू, लई चांगलं बोलतो. पितो आता कोणाला त्रास नव्हता असं कसं लई भारी बोलतो तू. काय प्यायचं कोणाला काही बोलत नव्हता, माल खायच्या दाखाली बोलत नसेल ना सांगतील ना लोक काही बोललं. असं दारू जाऊ द्या बा, पेले जाऊ द्या असं म्हणणारे किती आहे. थोडे बोटामध्ये जाऊ दे बा, पेले द्या सोडून जाऊ द्या बोटामध्ये काही हाणतील ना. त्याच्यामुळे ते बोलत नाही ना, काही पिऊन घेतो गप्प कुठंतरी पडून घेतो. म्हणजे असं त्याचा अर्थ देहास आसक्ती नाही, देहाची आसक्ती ते धरत नाही, पण ती व्यसनाची आसक्ती आहे. व्यसनामुळे ते अशी ते निर्भय बनतात. पण खऱ्या अर्थाने जाणार आहे
हे ध्यानात आलं पाहिजे. आणि ते ध्यानात येऊ देत नाही, कोण येऊ देत नाही, ते कोणते पात्र आहे अभंगाच्या तिसऱ्या नवे तुझा हा परिवार द्रव्य दारा क्षणभंगूर वर्तमान ही तिघही पात्र माणसाला आपल्या ध्येयापासून प्रदर्शित करतात. श्रिया पुत्र कलत्र ही जी सगळी मंडळी आहे ना, प्रिया पुत्र धन ही नाशिवंत अटी आहे आणि बार बार जीवाला ध्येयापासून प्रदर्शित करणार. मी बोललो विशिष्टता जे बोललो ना, कुठली तरी विशेषता, तर तो कोऱ्या म्हणतात हा सगळा परिवार तुझा नव्हे तुझा परिवार, ज्या परिवाराकरता रात्रदिवस खोटं नाटक करतो, मुलीने का होईना ज्यांच्या करता जे काही करतो ना ते तुझ्या काही कामात येणार. तुझं केलेलं तुलाच करावं भोगावं लागणार आहे दादा. म्हणून माणसाने या परिवाराकरता चुकीचं काम करायचं. हा परिवार तुमचा नाहीच नाही. काही कारणाने आपण एकत्र आलो, बरोबर, पुत्र पत्नी सहोदर माय बाप गोताचा पसर, मिळती काष्टे लोटता पूर आदळे दूर होते कल्लाडी. माझे तुकोर एक दृष्टांत देते. ही गावातली मंडळी काही कारणाने गुणांवर फेडण्याकरता गावामध्ये एकत्र या जन्माला येतात बरं का. तसंच परिवाराचं काय एकमेकाचे ऋणबंध फेडण्याकरता माणसे, पण गावातली माणसं त्यांच्या डोक्यातच नाही का आपण एकमेकाचे ऋणबंध फेडायला आलो. एकमेकाची वैरच करतात, वैरच करतात. बरं वैर काय काळापुरतं नसतं. माणसं सरपंच व्हायला 100 वैरी करून येतो, गावचा मुखिया होतो, पण लई लोकांशी वैर करून घेतो. सांगा कशा करताय? हे सगळं नश्वर आहे, नाशवा नाही, हे कळत नाही. हा परिवार तुझा नाही झाला. परिवाराकरता काहीच चुकीचं करू नको. आणि करायचं असेल तर अवघड वाल्मिकाची मुलाखत घे. वाल्मिकीला नारद महर्षीने घरी पाठवलं, त्याला सगळ्यांनी वर बंगलं करून दिलं. जसं त्याचं जेव्हा त्याला करावं लागतं, भोगावं लागतं. बघता असं काय नसतं. माझ्याकडून अनेक प्रकारचे दोष अपराध घडले, त्याची नोंद तुमच्या नावाने झाली. असं कधी घडलं? असं घडतच नाही. ज्याच्या नावाने त्याची नोंद होती बरं का. ज्याचा कोकणी फार्म असेल त्याच्याच नावाने त्या पिलांची नोंद होईल. ती काय असं थोडंच आहे.
कोंबडी फार्म एकाचा नोंद दुसऱ्याच्या नावाने असं कधी घडत नाही बरं. ज्याचे पक्षी गेले ना ज्याच्या कोंबडी फार्मातून गेले नोंद त्याच्याच नावाने होईल. बरं तुम्हाला माहित आहे माऊली माझा राग म्हणू नका बरं, मी तुमच्या भल्या करता कारण आमच्या साधू संतांनी माझ्या ज्ञानावर आम्हाला ज्या कामाला लावलं नुसतं मन धरणी करण्याकरता नाही ना आम्ही जगत दादा. कोई भला कहे चाहे बुरा कहे आपलं काम करायचं. आम्हाला वाचा बोलो वेद नीती करो संती केली ती वाणी लोकांना वेदाची नीती सांगायची आणि आचार करीत असताना संतांनी जो आचार केला त्या मार्गाने जायचा आहे. म्हणून एखाद्याला जरी विचारायला कोंबडी फार्माचा आणि कोंबडी फार्म वाढल्याबद्दल आमची नफरत नाही, आमची कोणाशी नफरत नाही, आमचं कोणाशी वैर नाही दादा. आमच्याशी वैर करायला आम्ही तरी काय करतो. पण दादा जे भूषण आहे ते दूषण समजू नका आणि दूषण भूषण समजू नका. पुरुष अपराधाला पुरुषार्थ ठरवू नका आणि पुरुष अपराध आणि सत्य सत्यच असतं झूट झूटही होत आहे. असं कसं काय मनधरणी करण्याकरता कीर्तन नसतं झालं. इथं देतो तीक्ष्ण उत्तरे का पुढे व्हावे अशी बरी. हे आमचं काम आहे. वाचा बोलो वेदनीत म्हणून तुमच्या इथं नासरगाव पर्यंत जरी कोंबडी फार मोठा असला तरी तुमचा आनंद आहे. फक्त तू कामाला या गोष्टीत आहे त्याच्यात ते गेलेल्या पक्षाची नोंद त्याच्याच नावाने वेगळी तू कामाला आहे. त्याच्या त्या कोंबडी फार्मातून जे पक्षी जातील ना दादा त्याची नोंद त्याच्याच नावाने होईल ना दादा. मग एवढं दुःख कशाला घेऊन जातं दादा. जाताना भगवान मेरे आहे मैं भगवान खाओ. जाताना देवच होऊन जा दादा. जीवनभर असं पवित्र जीवन जगा तुमच्याकडे पाहिलं कोणाला आनंद झाला पाहिजे. विठाला मला हे सांगत ही जे आपल्याकडून जी चुक दोष घडतात ना दादा हे कोंबडी फार्माचं तर उदाहरण दिलं. पण ही जी आपल्याकडून जे चुकीचे काम होतात ती कोणाच्या नादाला लागून होतात. स्त्रिया पुत्र कलत्र नाशिवंत आटी आहे. हा परिवार तुझा नाही आणि त्यांच्याकरता दोष तू केले. तुझ्याकडून घडलेली भूल त्याची परिणाम तुलाच बघायला लागते. हा वर्तमान भूलीचा शोध घ्यायचा आहे. अरे वर्तमानामध्ये जे दोष घडतात ना दादा म्हणून गलती का पुतला है अक्सर हो ही जाती है लेकिन जो अपने अपनी भूल ठीक कर ले उसे इंसान कहते हैं. विठला म्हणजे वर्तमान भूलीची दुरुस्ती करण्याकरता आहे. वर्तमानामध्ये दोष घडले नाही पाहिजे याची काळजी तुकाराम महाराजांनी घ्यायची. आपली दया कृपा करुणेच्या माध्यमातून जे दोष घडतात त्या पात्रांच्या नादाला घडतात. म्हणून हा परिवार तुझा नाही नव्हे तुझा परिवार द्रव्य क्षणभंगूर आहे. अभराचे सावली जाईल दारा सर्वस्व स्वामिनी मनविषयी कांता ती केश देता रडतसी माझे तुमचं नमान बळी नाटविषयी दिवा अंतकाळी तेव्हा कोण आहे यमाचे यमदंड बैसतील माथा तेव्हा तुझं रक्षिता कोण आहे. अनेक यातना यम करवील ते सोडविल कोण तुझला. कोण सोडील दादा तिथं तुला कोण आहे. तुझी पत्नी येणार आहे तुझा मुलगा येणार आहे. अरे दादा मग तेथे न चले काही सत्ता संपदा राहील ठाईची ठाई पुढे संचित जाईल बाई तुका म्हणे दैय मागणं. खरं सांगू बऱ्याच वेळेला माणसं म्हणतात मिळाला बाबा लागला सोयला तो आता बरोबर त्याचं चांगलं झालं. तो जे जातात ना ते तर चांगलंच होतं असं आपल्याला वाटतं बरोबर आहे. त्याचं चांगलं झालं का वाईट झालं का तो ज्या दिवशी गेला का तिथून पुढे त्याच्या हिशोबाला सुरुवात होते. बरं का तिथून पुढे त्यांनी काय काय केलं त्याचा हिशोब तिथून चालू होतो. आपल्याला असं वाटतं तो लागला सोयला नाही सोयला नाही
हिशोबात त्याचा हिशोबाला सुरुवात झाली. विठ्ठल म्हणून यांच्या नादाला काही करायचं नाही. पण महाराज तुकोबाराय म्हणतात हा परिवार आमचा नाही, स्त्रिया पुत्र आमचे नाही, धन आमचं नाही, आमचं कोणीच नाही का. आणि जो आपला आहे ना दादा त्याचा विसर पडला मग तो कोण आहे त्याचं पवित्र दर्शन महाराज शेवटच्या चरणात करू. अंतकाळीचा सोयरा शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात तुमचं कोणी नाही असं नाही, खरा जो आपला आहे ना जो खरा सखा आहे तो खरा सखा माझा विठू आहे. प्रथम चरणामधला मनाला श्रीरंगाच्या रंगाची रुची लागली पाहिजे, श्रीरंगाच्या रंगात मन रंगलं पाहिजे. प्रथम चरणामधलं माझ्या प्रभूचं नाव आहे श्रीरंग आणि शेवटच्या चरणामध्ये तो कोणात माझा विठू. हे विठू माझ्या प्रभूच्या आनंद नावापैकी एक विठू आहे. विठू आहे अंतकाळचा सोयरा, खरा शेवटचा खरा सोयरा कोण आहे? विठू आहे, भगवान आहे. दुसरीचे सोयरे मला आमची इतके सोयरे आहे, निपाट तालुक्यात आहे, चांदवड तालुक्यात आहे, इकडं आहे तिकडं आहे. ते सोयरे जरी आले ना दादा तर या अशा कार्यक्रमाला येतात आणि आले तरी तुम्हाला चौकशी करतील, भाऊ काय रोपी पुरलं ये सोयरे. आता काय करताय सोयरेला दादा? बरं सोयरे डायरे संपत्तीचे लोक कोणी नाही रे दादा, कोणी नाही दादा. खरा सोयरा, खरा सखा, खरा जीवलग माझा विठू आहे, माझा भगवान आहे दादा. आणि त्याचा तुम्हाला विसर पडला. तुका म्हणतात अंतकाळचा सोयरा, तुका म्हणे विठू धरा, शरीर जायाचे ठेवणे. कुठल्या विशेषतेच्या नादाला लावून भ्रमात जाऊ नका दादा, आणि पतंगासारखी दुर्गती आपली होऊ नये याच्याकरता तुका म्हणे विठू धरा. खरा सोयरा आहे,
आणि खऱ्या रंगाच्या रंगामध्ये मला रंगवून टाका आणि या खऱ्याशी सोयऱ्याशी त्याच्याशी एकनिष्ठ व्हा आणि देव भगवान मेरे आहे मैं भगवान कवानी खरा सोयरा हाच आहे दादा हा शेवटच्या वेळेला हाच कामात येतो बरं दादा खरा सोयरा कोणीच नाही दादा कोणीच कामात नाही अंतकाळी कोणी नाही बा संगाती पुत्र बंधू कांता संपत्तीची नवे तुझा हा परिवार ही सगळी मंडळी आणि जोवरी चरण गा तोवरी म्हणती माझा हे आपले सगळे प्रमाण आपल्या पाठातले झाला पण अनुभवात येत नाही ना दादा अनुभवात येत नाही अनुभवाशिवाय प्रत्येक प्रमाणाचा अनुभव करायचा आणि अनुभव हे जीवनामध्ये खऱ्या खमात येतात धैर्य वाटतं माणसाचं तरी नैराश्य येत नाही निर्भयता प्राप्त होते साधुसंतांच्या वचनावर विश्वास करा दरी आठवण माने संतांचे वचन म्हणून ते एक भक्त बघा त्याचा विश्वास करतात आणि विश्वास कर उस वक्त जल्दी आना नहीं श्याम भूल जाना राधे को साथ लाना जब प्राण तन से निकले हा खरा सोयरा आहे त्या सोयऱ्याला तो भक्त आका मारतो गंगा जी का तट हो जमुना का बंसी बट हो चाहे वनसगांव हो उस वक्त जल्दी आना नहीं शाम भूल जाना अकेले नहीं आना राधे को साथ लाना जब प्राण तन से निकले गंगा जी का तट हो जमुना का बंसी बट हो मेरा सावरा निकट हो जब प्राण तन से निकले खरा सोयरा त्याच्या नादाला लागा त्याची शरणागती करा का म्हणे विठूधरा काळचा सोयरा शेवटच्या वेळेला कामात येणारा खरा सखा खरा जीवलक म्हणून तर तो कोणते विठ्ठल आमचे जीवन अंगमनी गमाचे स्थान विठ्ठल सिद्धीचे साधन विठ्ठल ध्यान विसावं विठ्ठल सर्वच विठ्ठल विठ्ठल बाप माय चुलता विठ्ठल भगिनी आणि भ्राता विठ्ठल विन चाल नाही गोता तुका म्हणे आता नाही दुसरी कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहीण बंधू चुलत सगळे नाते देवाशी जोडून द्यायचे का खरा सखा तो आहे म्हणून तुका अंतकाळचा सोयरा तुका म्हणे विठूधरा शरीर जायाचे ठेवणे दर्शी अभिलाष जमीन एक मोठ्या प्रेमाने देवाचं भजन करत मी आपल्या 2 मिनिटात आपला शेवट माझं बोलणं थांबवतात तुम्ही मोठ्या प्रेमाने भजन कर भजनाचा लाभ आपल्याला होईल का आणि मासाहेब यमुना आईला होणार आणि वामन बाबाला होणार आणि तुम्हाला होणार भजन करायचं आणि भजनाची खरी श्रद्धांजली आता या शिंदे परिवाराने त्यांच्या ऋणमुक्ती करतात मातृपितृ ऋणमुक्ती करतात दत्तात्रय भाऊ ज्ञानेश्वर भाऊ त्यांचा शिंदे परिवार त्यांचे बापूदादाचा आग्रह त्यांच्या मुक्ती करता हा सगळा उपक्रम आहे आपल्याकडून या परिवाराकरता आपलं काय केलं पाहिजे आपण काय केलं पाहिजे कारण आपण इथं हा शिंदे परिवारच आहे नाही दादा कोणी नात्याच्या संबंधातून इथं आलेला आहे कोणी प्रेमाच्या नात्यातून इथं आलेला आहे कोणी स्नेहपूर्वक असं कुठला तरी बांधल्या गेल्यामुळे आपण सर्व इथं आलो मग आपल्याकडून काही द्यावं म्हणून असं वाटतं असेल तर आपल्याकडून फक्त या भजनाची श्रद्धांजली या उभयता महासाहेबांना मामन बाबाला होणार आहे म्हणून मोठ्या प्रेमाने देवाचं भजन करा विठोबा रघुमाई
मागे गाठी काही काही नाही पण उपकार तर फेडले पाहिजे ना. आज आम्ही जेवढं चांगलं पाहतो आजची प्रसन्नता आनंद भजनानंद त्याच्या पाठीमागे माझी ज्ञानोबा आहे तो कोरायचे उपकार आहे. त्यांचे फेडण्याकरता व्यवस्था जरी नसली पण एक व्यवस्था आहे पुण्यवंत व्हावी. गीता सज्जनांची नावी ज्ञानेश्वर माझ्या गुरुजनांना भक्तिमय मातांना तुम्हाला ज्येष्ठ श्रेष्ठ दाखवी सर्वांना बार बार प्रणाम करून या दासाची सेवा समर्पण माझ्या प्रभूचे समर्पण करतो. सेवा समर्पण दृष्टीने माझं बोलणं थांबवतो. तुकाराम.